म्हणून आज अभंग मी संतपर प्रकरणातील निवडलेला आहे. तुम्ही संत माय पाप कृपा गायबी पतित कीर्तिवान संत या मृत्यू लोकामध्ये आलेले आहे. अभंग जुलू गुरु तुकोबरायांचा आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार कार्यक्रम कशा निमित्तानं अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार कार्यक्रम कशा निमित्तानं त्याचं आयुष्य काय आहे, प्रयोजन काय आहे माहीत आहे तरी सांगणे हे वक्त्याचं कर्तव्य आहे. अकारण कारण वरून आले अखिल गुण निधान जगदाधार अखिल विश्व संत आज ज्यांचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे, थोडा गेल्या प्रथम वर्ष श्राद्ध आहे ते वैकुंठवाशी कैलासवाशी स्वर्गवाशी आदरणीय झुंबर आश्रू डोंगरे. त्यांना घरात काय म्हणायचे सगळे भाऊ भाऊंचा आज या ठिकाणी पेस कमी करा. प्रथम पुण्यस्मरणाचा प्रथम वर्ष श्राद्धाचा सोहळा आपण या डोंगरे परिवारामध्ये या ठिकाणी संपन्न करतोय. भाऊंना जाऊन आज बरोबर या ठिकाणी 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 1 वर्षाचा कार्यकाळ कसा आणि कधी निघून गेला या प्रपंचामध्ये कळालं नाही. गेलेली माणसं कधीही माघारी येत नाहीत, परंतु गेलेल्या माणसाच्या आठवणी आपल्याला आल्याशिवाय राहत नाहीत. या घरामध्ये त्यांना त्यांचे चिरंजीव आदरणीय तात्याबा झुंबर डोंगरे, सुनबाई सौभाग्यवती रेखा तात्याबा डोंगरे, मुलगी सौभाग्यवती छाया गंगाराम सांबरे, जया मंदा नंदा 1 2 3 4 मुली आणि 1 मुलगा आणि कुमार मयूर आणि स्नेहा हे त्यांचे नातवंड आहेत. खऱ्या अर्थाने भाऊंच्या बहिणी आहेत. भाऊंना किती बहिणी? 1 बहीण आहे. भाऊंना भाव असतील घरामध्ये, 4 भाव घरामध्ये. कारण शेवट किती केलं तरी भावाचा परिवार आहे, त्यांच्या बहिणीचा परिवार आहे, त्यांच्या भावांचा परिवार आहे. त्यांचा हा सर्व पुतणे असतील, त्यांच्या नातसून असतील, त्यांच्या सर्व या परिवाराच्या माध्यमातून आज आपण भाऊंना भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करणार आहे. आज भाऊंची सेवा करण्याचा मला या ठिकाणी योग आमचे नारायण आप्पा असतील सुळ यांच्या माध्यमातून, सर्व भजनी मंडळाच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने या भाऊंचे चिरंजीव असतील यांच्या माध्यमातून मला सेवा करण्याचा योग आला. गेल्या 4-6 महिन्यामध्ये याच जागेवर मी सप्ताहामध्ये कीर्तनाची सेवा केली होती. नंतर गेल्या 1-1.5 वर्षामध्ये तिथं खारतोड्यांच्या इथं मी वर्ष श्राद्धाला सेवा केली होती आणि नंतर पुन्हा याच ठिकाणी 3री सेवा करण्याचा मला या ठिकाणी योग आलेला आहे. 3 सेवा झाल्या. खऱ्या अर्थाने 3 आकड्याला फार महत्व दिलेलं आहे. मोटरला फ्युजा सुद्धा 3च असतात. दत्ताला तोंडे 3 आहेत आणि सध्या महाराष्ट्रात सरकार सुद्धा 3घांचंच आहे. म्हणून माझ्याकडे ही 3री कीर्तनाची सेवा आहे. आता आज या ठिकाणी सर्व भाविक भक्त, सर्व श्रोतृवर्ग भाऊंची दर्शनाचा तुमचा योग आला. सप्ताहामध्ये तुम्ही मला घालवण्यापर्यंत माझ्या बरोबर आता नाव विसरलोय मी तुमचं. गिरमे भाऊ आहे, बरोबर आहे ना? गिरमे भाऊ आहे. या कार्यक्रमाला जे सहकार्य लागतं ते या ठिकाणी सिस्टीमचं आहे. गोड साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे, त्यांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. गोड मृदंग वादक या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं आज नाव आहे ते आदरणीय विशालजी महाराज दराडे, गाव अकोले चिखली. विशाल महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतो. गोड हार्मोनियम वादक भाव आहेत. गोड गायनाचार्य आदित्य महाराज दिवेकर, गाव वरवंड, आदित्य महाराजांना धन्यवाद देतो. गोड गायनाचार्य आदरणीय सागरजी महाराज खराद नाही बरं का, खराद आळंदी महाराजांना धन्यवाद देतो. या गावचे सगळे भजनी मंडळ आहेत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. या भजनी मंडळाला कोटी कोटी धन्यवाद देतो. माता भगिनींना धन्यवाद देतो. सर्व बहीण पाहुण्यांना धन्यवाद देतो. विनेकरी महाराजांना धन्यवाद देतो.
आपण सर्वांनी हात जोडून विनंती आहे, सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन. प्रत्येक जीवानी असतात फुलं वाटा. जे काही बाहेर बसले असतील त्यांनी मंदिरामध्ये आत येऊन बसा. आपल्याला भगवान परमात्म्याचं जेवढं चिंतन करता येईल तेवढं करावं. आज मी अभंग काय निवडला, कारण आज संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांचे कनिष्ठ बंधू संत सोपान काका यांचा त्रयोदशीला आज समाधी सोहळा आहे. ज्या ते तुम्ही टाळ्या वाजवताय त्या ते तुम्हाला माहितीच नाही. आणि समाधीचा आणि आज हा योग खऱ्या अर्थाने भावून आलेला आहे. असा पर्व काळ कधीही कोणाच्या जीवनामध्ये येत नाही. ज्यांनी आपलं जीवन भगवत भक्तीसाठी समर्पण केलं, संतांसाठी समर्पण केलं, खऱ्या अर्थाने असाच समाधी सोहळ्याला योग म्हणजे त्यांचं या ठिकाणी वर्ष श्राद्धाचा योग आहे. साजला हा पर्व काळ, साजला हा पर्व असा हा पर्व काळ भाऊंनी आपल्या जीवनामध्ये साधलेला आहे. आज बरोबर त्यांचं पुण्यस्मरण, त्यांचं वर्ष श्राद्ध आज संत श्रेष्ठ सोपान काका यांच्या पुण्यस्मरणा दिवशी, सोपान काकांच्या समाधी सोहळ्या दिवशी त्यांचं पुण्यस्मरण या ठिकाणी येत आहे. आज सोपान काकाचा सासवड या गावामध्ये समाधी सोहळा या ठिकाणी आहे आणि भाऊंचं पुण्यस्मरण घरामध्ये करतोय. सोपान काकांचा समाधी सोहळा मंदिरातच आहे आणि भाऊंचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन पुण्यस्मरण सुद्धा मंदिरातच आहे. काय होते वा, म्हणून आज स्वर गेला नाही पाहिजे बघा. ते पेटी मास्तर होते म्हणून आपण त्यांचं पिंडदान या घरामध्ये, या परिवारामध्ये संपन्न करतोय. खऱ्या अर्थाने आपल्या घरामध्ये पिंडदान केलं पाहिजे, वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. आपल्या हिंदू धर्माने जे सोहळे सांगितलेले आहेत हे सोहळे आपण जरूर केले पाहिजेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये 3 सोहळे आहेत. पहिला जन्माचा सोहळा, दुसरा लग्नाचा सोहळा, तिसरा मरणाचा सोहळा. पहिला आहे जन्माचा सोहळा. बारसं करावं, थाटामाटामध्ये पही पाहुण्यांना बोलवावं, बारशाच्या निमित्तातून अन्नदान घरामध्ये करावं, बारशाच्या निमित्तातून वस्त्रदान घरामध्ये करावं, बारशाच्या निमित्तातून द्रव्यदान घरामध्ये करावं आणि मुलाला आशीर्वाद देण्यासाठी यावे. बाळाचं आयुष्य घरामध्ये वाढतंय. पहिला जन्माचा सोहळा. म्हणून बारशाला जाताना सौभाग्यवतीनं मोकळ्या हाताने जायचं नाही. सौभाग्यवतीला शुभेच्छा द्यायच्या आणि बाळाला आशीर्वाद द्यायचे. आळंदीला जाताना, पंढरपूरला जाताना कधीही माणसाने मोकळ्या हाताने जायचं नाही. देवाकडे जाताना एखादं पान घेऊन जावा.
देवाकडे जाताना एखादं फूल घेऊन जावा. देवाकडे जाताना आपण काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. एखादा हार घेऊन गेलं पाहिजे, एखादं फळ घेऊन गेलं पाहिजे. तुम्ही जर मोकळ्या हाताने देवाकडे गेला, मोकळ्या हाताने पाया पडला आणि देवाला म्हटला, देवा आशीर्वाद द्या, तुम्ही मोकळ्या हाताने देवाला आशीर्वाद मागितला, तर देव सुद्धा तुम्हाला सुद्धा मोकळ्या हाताने, रिकाम्या हातानेच आशीर्वाद देत असतो. हा, फुकाट या जगामध्ये कोणालाही काही मिळत नाही. तुम्ही पांडुरंगासाठी 2 पावलं चाला, पांडुरंग तुमच्यासाठी 4 पावलं चालत आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आळंदी पंढरपूरच्या वारीला, माऊलींच्या वारीला जाताना माऊलीसाठी तुम्ही 5 पावलं चाला, माऊली तुमच्यासाठी 10 पावलं चालत आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकमेकाला तुम्ही जेवढं प्रेम देता येईल तेवढं प्रेम द्या. तुम्ही 1% समोरच्या माणसाला प्रेम दिलं तर समोरचा माणूस 2% तुम्हाला प्रेम देतो. तुम्ही 2% समोरच्या माणसाला प्रेम दिलं तर समोरचा माणूस तुम्हाला 4% प्रेम देतो. तुम्ही समोरच्या माणसाला 10 रुपये दिले तर समोरचा माणूस तुम्हाला 100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बारशाला जाताना मोकळ्या हाताने जायचं नाही, काय का होईना घेऊन जायचं. आळंदीला, पंढरपूरला देवाकडे जाताना मोकळ्या हाताने जायचं नाही. पहिला सोहळा आहे जन्माचा सोहळा, आपण तो संपन्न करावा. बारशाच्या निमित्तातून अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, ज्ञानदान घरामध्ये करावं. मुलाचं आयुष्य वाढतंय. दुसरा सोहळा आहे लग्नाचा सोहळा. लग्न करावं थाटामाटामध्ये, पही पाहुण्यांना बोलवावं. लग्नाच्या निमित्तातून अन्नदान घरामध्ये करावं. लग्नाच्या निमित्तातून वस्त्रदान घरामध्ये करावं. ज्यांच्या मुला मुलींचे लग्न 2-2 महिन्यावर आलेले आहेत, त्या सगळ्या आई वडिलांना विनंती आहे, तुमच्या मुलाच्या लग्नामध्ये पत्रिकेमध्ये टीप टाकू नका. तुम्ही सगळी टीप टाकताय, आहेर व भेट वस्तू स्वीकारले जाणार नाही. एक हाजरूच विनंती आहे, अशी टीप कुणीही टाकू नका. कारण पाहुण्यांना त्या निमित्तातून तुम्हाला आहेर देण्याच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करता येतं, कृतज्ञता व्यक्त करता येते. म्हणून आहेर व भेट वस्तू दिल्या पाहिजेत. लग्नाच्या निमित्तातून अन्नदान करावं, लग्नाच्या निमित्तातून वस्त्रदान करावं, लग्नाच्या निमित्तातून द्रव्यदान करावं, लग्नाच्या निमित्तातून ज्ञानदान घरामध्ये करावं. त्या लग्न कार्यामध्ये आपण मुलामुलीला कीर्तन ऐकवलं पाहिजे, मुलामुलींच्या मनावर चांगले विचार उजवले पाहिजे. नांदा सौख्य भरे परिणय सरा, धर्माचरे आचरा. तुम्ही सुखाने नंदा, सुखाने प्रपंच करा, असं आपण त्यांना दिला पाहिजे, आशीर्वाद दिला पाहिजे. म्हणून लग्नाच्या निमित्तातून 4 तांदूळ दोन्ही उभयतांच्या अंगावर टाका, तांदळाच्या निमित्तातून त्यांना आशीर्वाद मिळतो. आता पाठीमागे एका मावशी बसलेले, बसल्यानंतर लग्न कार्यामध्ये अनेक महिला मंडळ, अनेक पुरुष मंडळ पाठीमागे बसतात. नवरा नवरीच्या अंगावर अक्षता टाकत असतात, पण तो अक्षता नवरा नवरीच्या अंगावर जात नाही, तो अक्षता समोरच्या माणसावर पडला जातो. जरी अक्षता टाकलेला हा समोरच्या माणसावर जरी पडला तर आशीर्वाद मात्र नवरा नवरीलाच मिळत असतो, त्यांना मिळत नाही. तसं फुल टाकल्यानंतर तिथं जरी टाकलं वाहिलं तर ते फुलाचा आशीर्वाद भावपूर्ण श्रद्धांजली गेलेल्या व्यक्तीलाच मिळत असते. म्हणून पहिला सोहळा जन्माचा सोहळा, दुसरा लग्नाचा सोहळा लग्न घरामध्ये संपन्न करावं आणि वधू आणि वरांना आपण आशीर्वाद द्यावे. आज बरीचशी लोक वधूवराच्या पाया पडून घेत नाहीत का 500च्या नोटा द्याव्या लागतील म्हणून. खिशामध्ये 1 रुपया आपल्या जवळ राहू शकत नाही. बाबांनो, खिशामध्ये लक्ष्मी पाहिजे. मोबाईल मध्ये तुमच्या अकाउंटवरती लाखो रुपये असतील, पण तुमच्या खिशामध्ये जर 1 रुपया नसेल तर लक्ष्मी ती अकाउंटवरच कायम राहणार, खिशामध्ये जवळ कधी राहणार नाही. बरीचशी लोक आम्हाला कीर्तनाचा मानधन देताना फोन पे करतात, महाराज लक्ष्मीला हात लागला पाहिजे, त्याच्याशिवाय आशीर्वाद मिळू शकत नाही. म्हणून 4 तांदूळ दोन्ही उभयतांच्या अंगावर टाका, तांदळाच्या निमित्तातून आशीर्वाद मिळतो. आणि शेवटा तिसरा सोहळा आहे मरणाचा सोहळा. एखादी व्यक्ती आपल्या घरातून निघून गेली असेल, गेलेल्या व्यक्तीला बजेट करत स्मशानामध्ये आपण वाजवत नेलं पाहिजे. आपल्या बरोबर जर काय येत असेल तर फक्त भजन येतं, आपल्या बरोबर दुसरं काही येत नाही. कोट्यावधी रुपयाची धन संपत्ती कमवा, प्रॉपर्टी कमवा, पण मरण पावल्यानंतर आपल्या कपाळाला नोट लावली जात नाही, आपल्या कपाळाला 1 रुपया ठोकरा लावला.
कोट्यावधी रुपयाचा बंगला बांधा आणि त्या बंगल्यामध्ये 20-25 लाख रुपयाचं टॉयलेट बाथरूम बांधा. शेवटचं स्थान आपल्याला अंगणामध्ये आहे, बाहेरच आहे, दारामध्येच आहे. कसं कमावलेलं असतं, किती लबाड्या करून कमावलेलं असतं, किती लोकांना त्रास देऊन कमावलेलं असतं, कसं कसं कमावलेलं असतं. आणि शेवटी सूड वाटत नाही. मग लोक म्हणतात राव सुखासुखी मिळेल, पण त्याला वाटतंय ना कसं मिळेल काय कळतच नाही, सूड वाटत नाही. किती कष्ट करून सहन करून एवढी प्रॉपर्टी कमवलेली असते, पण शेवटी अंत काळाला आपल्या बरोबर येऊ शकत नाही. म्हणून भजन करत स्मशानामध्ये वाजवत न्यावं. आपल्या बरोबर फक्त भजन येते, बाकी काही येत नाही. भजन करत वाजवत न्यावं. तिथून पुढं अग्नीचा संसार. अग्नी आपल्या हिंदू धर्मामध्ये दहन केलं जातं, मुस्लिम धर्मात दहन केलं जातं. मुस्लिम धर्मामध्ये दहन केलं जातं. सगळ्यात पवित्र जर संस्कृती जर कोणती असेल तर हिंदू धर्माची आहे. भारतासारखी पवित्र भूमी जगात दुसरी कोणती नाही. गायत्री सारखा पवित्र मंत्र जगात दुसरा कोणता नाही. वारकरी संप्रदाय सारखा संप्रदाय जगाच्या पाठी दुसरा कोणताही नाही. आणि हिंदू धर्मासारखा पवित्र धर्म जगाच्या पाठी दुसरा कोणता नाही. आपण महान भाग्यवान आहोत, भारत देशात जन्माला आलो. महान भाग्यवान आहोत, महाराष्ट्रात जन्माला आलो. महान भाग्यवान आहोत, दौंड तालुका, बारामती तालुका, इंदापूर तालुका, पैठण तालुका, माळशिरस तालुका या तालुक्यात जन्माला आलो. याच्यापेक्षाही महान भाग्यवान आहोत, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या आपण या ठिकाणी जन्माला आलो. ज्ञानोबरायांच्या अगोदर, तुकोबरायांच्या अगोदर, सोपान काकाच्या अगोदर जन्माला आलो असतो तर गाथा आणि ज्ञानेश्वरी आपल्याला वाचायला कधीही मिळाली नसती. पवित्रते कोणा पावन प्रदेश, पवित्रते कोणा पावन प्रदेश, पवित्रते कोणा पावन प्रदेश. जन्म
सगळ्यात पवित्र संस्कृती आपल्या हिंदू धर्माची आहे. बोलताना माहित नसते अग्नीचा संस्कार आपण द्यावा, तिथून पुढं सावरण्याचा विधी आपण करावा, तिथून पुढं 10व्याचा विधी 10व्या दिवशी करावा. बरं का, एक हात जोडून विनंती आहे, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी करू नका. काय होतंय, तुम्ही पै पाहुण्यांना अडचण येऊ नये म्हणून तुम्ही 10वा करता, लवकर करता, पण खऱ्या अर्थाने आपल्या घरातली माणसं अडचणीत येत असतात. गेलेली व्यक्ती जात असते, गेल्यानंतर 10 दिवस आत्मा घरामध्ये राहतो आणि त्या आत्म्याला आपल्याला हातपाय फुटायला सुरू होतात. 10 दिवसामध्ये त्या आत्म्याला अदृश्य स्वरूपाने शरीर बनायला सुरुवात होते. पाय बनतात 1-2 दिवसामध्ये, पोटरे बनतात, नंतर कमरेचा भाग बनतो, 7-8 दिवसामध्ये हा भाग बनतो, 8-9-10 दिवसामध्ये शरीर बनत, 9 दिवसामध्ये शरीर बनतं आणि 10व्या दिवशी हृदय बनत असतं. म्हणून 10 दिवस त्या आत्म्याला शरीर फुटत असतं. जर तुम्ही 5व्या दिवशी जर 10वा केला तर निमेष अवयव त्या आत्म्याला बनले जातात आणि अर्ध्याच आयु अवयवाचा तुम्ही विधी घरामध्ये करत असता. एक विनंती आहे, 10वा कधीही टाइम अगोदर घेऊ नका, 10व्या दिवशी 10वा करा. दुसरी गोष्ट, आत्मा घरामध्ये कुठेतरी राहतो, सगळ्याला पाहत असतो, फक्त त्याला शिवता येत नाही, बोलता येत नाही. आत्मा कधीही मरत नाही, मरतं फक्त माणसाचं शरीर. आत्मा हा कधीही मरत नाही. मग 10व्या दिवशी 10वा करावा. आई असेल तर 12वा करावा आणि वडील असेल तर 13वा करावा. आई असेल तर 12वा करावा, वडील असेल तर 13वा करावा. 13 पिंड आपण आपल्या घरामध्ये तयार करायचे आणि 13 पाहुण्यांना त्या दिवशी जेवायला घालायचं. 13 पाहुण्यांना जेवायला घालायचं आणि 13व्याच्या दिवशी आपण एक व्यक्ती आपल्या घरामध्ये पाहुणा जेवायला घालायचा. पितर समजून आपण त्याला जेवायला घालायचं. 13व्या दिवशी आपण एखादी तरी वस्तू त्यांच्या निमित्तातून घरामध्ये आपण पाळली पाहिजे. कोणती पाळावी? त्यांना जी वस्तू आवडते ती आपण आपल्या घरामध्ये पाळायची आहे. त्यांना चहा आवडत असेल तर वर्षभर चहा प्यायचा नाही. त्यांना पान आवडत असेल तर वर्षभर आपण पान खायचं नाही. त्यांना जर दूध आवडत असेल तर वर्षभर आपण दूध घ्यायचं नाही. त्यांना काही आवडत असेल तर वर्षभर आपण ते खायचं नाही. फळ, एखादी वस्तू, आणि वर्षभर पूर्ण झालं की आजच्या दिवशी ती वस्तू आज आपण त्यांच्या निमित्तातून दान द्यायची आहे. म्हणून खऱ्या अर्थाने एखादी तरी वस्तू आपण त्यांच्या निमित्तातून पाळावी. माझे गुरुवर्य बाबा सांगतात, आपण घरामध्ये सगळं पाळा, पण त्याच्याबरोबर आपल्या घरामध्ये एक वर्षभर मांसाहार पाळा. त्यांच्या निमित्तातून आपण ते करू नये. मांसाहारासारखं पाप या जगामध्ये दुसरं कोणतंही नाही. मांस भक्षण करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. म्हणून शक्यतो आपण ते करू नये. मग 13वा झाला की आपण तिथून पुढे प्रत्येक महिना आपण आपल्या घरामध्ये घालायचे. असे 11 महिने घालून 12व्या महिन्याला वर्ष पूर्ण होतं. वर्ष पूर्ण झालं की वर्ष श्राद्ध. वर्ष पूर्ण झालं की वर्ष श्राद्ध आपल्या घरामध्ये करावं. एक वर्षभर आत्मा सृष्टीमध्ये फिरून आज बरोबर 12 वाजता या ठिकाणी येत असतो. आल्यानंतर आत्म्याला सद्गती कशाने प्राप्त होईल? आत्म्याला सद्गती प्राप्त होण्यासाठी जेवढं आपण पुण्य कार्य घरामध्ये करेल त्या पुण्याने आत्म्याला सद्गती मिळत असते. आज आपण घरामध्ये वर्ष पूर्ण झालं की वर्ष श्राद्ध, आपण श्राद्ध पिंडदान आपल्या घरामध्ये जरूर केलं पाहिजे. 12 पिंड आपण आपल्या घरामध्ये तयार करायचे. ब्राह्मण काका ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आपण पिंडदान घरामध्ये करायचं. पिंडदानाला फुलं ताजी लागतात. पिंडदानाला साहित्य ताजं पाहिजे, शिळं चालत नाही, स्वच्छ पाहिजे आणि फ्रेश पाहिजे. पिंडदानाला फुलं स्वच्छ पाहिजे, ताजी पाहिजे. पिंडदानाला पाणी ताजं पाहिजे, स्वच्छ पाहिजे. त्याच्यामध्ये बोट बुडवलेलं नसलं पाहिजे. जर बोट बुडवलं, कर्म किती सूक्ष्म आहे, ते पाणी चालत नाही, ते पाणी राहत नाही, त्याची दारू तयार होते.
कर्म किती सूक्ष्म आहे. शक्यतो आपण त्या पिंडदानाच्या पाण्यामध्ये आपण हात बुडवायचा नाही. पुढं ताजे पाहिजे, स्वच्छ पाहिजे, फ्रेश पाहिजे. आणि ते पिंडदान करताना तीळ सातू त्याच्यावर टाकावा. पितरांचं खाद्य तीळ आणि सातू आहे, त्यांना ते द्यावंच लागतं. आणि पिंडदान करताना आपण आज त्यांचा आत्मा बरोबर 12 वाजता आजच्या दिवशी या ठिकाणी येत असतो. 1 तास आपल्या घरी राहतो. 12 ते 1 या दरम्यान कोण कोण माझ्या श्राद्ध करणार आहे तो आत्मा जरूर पाहतो. आत्मा आपल्याला पाहतो, पण आपण आत्म्याला पाहू शकत नाही. मग आत्म्याची सद्गती कशाने होईल? आपण जेवढं आपण आपल्या घरामध्ये पुण्य करता येईल तेवढं करावं. कारण त्यांना पैसा देता येत नाही, त्यांना धन देता येत नाही. त्यांनी जी कमवलेली प्रॉपर्टी आहे, शेती आहे, हे त्यांना बरोबर घेऊन जाता येत नाही. खरं सांगा, आजपर्यंत कुणी प्रॉपर्टी कमवलेले जे ते आपापले घेऊन गेले का? कोणाची प्रॉपर्टी कोण घेऊन गेले का? आणि जर बरोबर घेऊन जाता येत असतं, मला तरी असं वाटतंय तिथं कोणी ठेवलं नसतं. ज्याचं त्याचं आपापलं ज्याने त्यांनी बरोबर घेऊन गेले असते. म्हणून त्यांना प्रॉपर्टी नेता येत नाही, धन नेता येत नाही. मग आपण काय करावं? त्यांच्या प्रॉपर्टीतला हिस्सा बाजूला काढावा आणि त्या हिस्स्याच्या आपण काय करावं? धर्म कार्य आपण आपल्या घरामध्ये करावं. पहिली गोष्ट पिंडदान घरामध्ये करावं. दुसरी गोष्ट आपण आपल्या घरामध्ये काय काय करायचं? दान धर्म करायचा. आपण काय करावं? अन्नदान त्यांच्या निमित्तातून आज घरामध्ये करायचं. सगळ्या पाहुण्यांना माझी विनंती आहे, एक तरी गोड घास भाऊंचा आपण सगळ्यांनी खाऊन जावावा. कारण भाऊ एक वारकरी, त्यांनी आपलं जीवन घरामध्ये जपलेलं आहे. गावोगावी जाऊन पेटी वाजवण्याच्या माध्यमातून, सर्व बहिणी मंडळाच्या माध्यमातून समाज एकत्र केला, सगळ्याला प्रेम दिलेला आहे. जिव्हाळ्याची माणसं त्यांनी घरामध्ये जोडलेली आहेत. तुम्हाला एक वाक्य सांगतो, मनुष्य किती दिवस जीवन जगला याला महत्व नाही, कसा जीवन जगला याला फार महत्व आहे. तुम्ही किती दिवस जीवन जगला याला महत्व नाही, कसं जीवन जगला याला फार महत्व आहे. तुम्ही तुळशीची माळ किती दिवस झाले घातली याला महत्व नाही, ती कशी घातली हे फार महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वाऱ्या किती केल्या याला महत्व नाही, त्या कशा केल्या याला फार महत्व आहे. तुम्ही भजन किती केलं हे महत्वाचं नाही, ते किती अंतःकरणापासून केलं हे फार महत्वाचं आहे. म्हणून आज त्यांनी भजन नामस्मरण केलेलं आहे. हेच कीर्ती फक्त आपण त्यांची घरामध्ये काढू शकतो.
तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची उरी कीर्ती मागे. आज अन्नदान त्यांच्या निमित्तातून आपण घरामध्ये केलं पाहिजे. एक तरी गोड घास आपण खाऊन जायचं आहे. आपण खाल्लं पाहिजे. आपण जर त्यांचं नाही खाल्लं तर आपलं कोण खाणार आहे? खाल्लं पाहिजे. अन्नदान घरामध्ये, वस्त्रदान घरामध्ये करावं, द्रव्यदान, पैसे दान आपण त्यांच्या निमित्तातून थोडे गावायला केले पाहिजे. आणि ज्ञानदान, कथा, कीर्तन, भजन, पूजन त्यांच्या निमित्तातून करावं. आणि हे सगळं पुण्य फुलामध्ये येत असतं. ज्याला विकार नाही त्याच्यामध्ये पुण्य राहत असतं. खऱ्या अर्थाने फुलामध्ये पुण्य राहतं. अन्नदानाचं, वस्त्रदानाचं, द्रव्यदानाचं, ज्ञानदानाचं. आणि ते पुण्य अर्पण केलं की त्यांना पुण्य मिळतं. पुण्याचं फल आहे सुख. आज आपण जेवढं पुण्य करेल तेवढं पुण्याचं फल आहे सुख. त्यांना सुख प्राप्त झालं, त्यांना समाधान मिळालं, त्यांना जेवायला मिळालं, त्यांचं पिंडदान झालं की जाता जाता ते मुलालेकरांना आशीर्वाद देऊन जातात. नामा म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सर्व काळ. ठीक आहे, तुकोबराय किंवा नामदेव दोन्ही एकच आहे. कारण नामदेवरायचाच बोललेला चौथा अवतार म्हणजे तुकोबरायांचा अवतार आहे. तुका म्हणे पितृ, तुकोबराय हे महान संत आहेत. मग ते पितृ आपल्याला आशीर्वाद देतात. आणि आजचं जे कीर्तन आहे ते कीर्तन आशीर्वादाचंच कीर्तन आहे. त्या निमित्तातून अभंग श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात खऱ्या अर्थाने संत कशी आहेत, माय बापासारखे आहेत. संतांचं अंतकरण कसं आहे तर संतांचं अंतकरण आईसारखं आहे. आईसारखं आहे. या जगामध्ये आई जी झटत असते ती आयुष्यभर लेकरासाठी झटत राहते. आई जगते मुलासाठी, आई राहते मुलासाठी, काम करते मुलासाठी, जेवते मुलासाठी. उभं आयुष्य आईनं आपलं मुलाबाळासाठी खर्च केलं तसं संत ही एक आई आहे. या आईनं उभं आयुष्य समाजासाठी खर्च केलेलं आहे. ज्ञानोबराय असतील, ज्ञानोबरायांचा जन्म कुठं झाला, ज्ञानोबराय अवताराला कुठं आले आणि ज्ञानोबराय समाधीला कुठं बसले. ज्ञानोबरायांचे वडील हे विठ्ठलपंत कुलकर्णी, त्यांची पत्नी मीनाक्षी. विठ्ठलपंतांच्या पत्नीचं पहिलं नाव मीनाक्षी होतं. पण पतीचं नाव विठ्ठल असल्यामुळं, मालकाचं नाव विठ्ठल असल्यामुळे तो पण नाव पडलं रुक्मिणी पडलं. रुक्मिणीचं मूळ गाव आळंदीमध्ये होतं. सिद्धोशी पंताची एकुलती एक आळंदीतली सिद्ध बेटातली मुलगी त्यांची. आणि सिद्धोशी पंताला एकच मुलगी. आणि विठ्ठलपंत कुलकर्णी हे मूळ त्यांचं गाव आपेगाव होतं. आणि खऱ्या अर्थाने मच्छिंद्रनाथांचा त्यांच्या पूर्वजांना, गोविंद पंतांना, त्रिंबक पंतांना आशीर्वाद होता.
आणि विठ्ठल पंतांनी लहान वयामध्येच चारही वेदाचं अध्ययन केलं होतं. ब्राह्मणामध्ये ज्ञान प्राप्त केलं जातं, अगोदर विद्या संपादन केले जातात. म्हणून आपल्या समाजात माणसाचं आपलं घर ब्राह्मणाचे शेजार असावं आणि शेती माळ्याचे शेजारी असावी. म्हणजे कशी करायची ती कळत असते. राहिला ब्राह्मणाचे शेजारी असावं आणि शेती माळ्याचे शेजारी असावी. का? आपल्याला जीवन जगण्याचा मंत्र मिळत असतो. विठ्ठलपंत कुलकर्णी हे आई वडिलांना घरामध्ये एकटे होते. विठ्ठल पंतांनी चारही वेदाचं ज्ञान प्राप्त केलं. त्यांना मच्छिंद्रनाथाचा गोरक्षनाथांचा आशीर्वाद होता. मच्छिंद्रनाथाने विठ्ठल पंतांनी ज्ञान प्राप्त केल्यानंतर आई वडिलांना परवानगी मागितली, मला तीर्थयात्रा करायची. मग विठ्ठल पंत तीर्थयात्रा करत 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 ते आळंदीला आले. सिद्धेश्वराच्या मंदिराच्या जवळ आले. अनेक दिवस तिथं सिद्धेश्वराच्या दर्शनाला यायचे. तिथं राहिले. राहिल्यानंतर ते कुठं उतरले होते मुक्कामाला, तर ते रुक्मिणीचे वडील होते का नाही, त्यांच्या घरीच उतरले होते. तिथं त्या सिद्धोशी पंतांना वाटलं हा मुलगा चांगला दिसतोय, पालखी लवकर केली, अभ्यास करतोय, हुशार आहे, चांगल्या प्रकारचं ज्ञान याला आहे आणि मुलगा शांत स्वभावाचा आहे, सत्वशील आहे, वारकरी आहे. त्यांच्या मनात सहज पालचूक सुटली. मनात विचार आला, 10-15 दिवस हा मुलगा आपल्या घरात राहिलाय, नुसती भक्ती करतोय, आपण काय करूया, आपली एकुलती एक मुलगी, तिचं नाव मीनाक्षी, ही मीनाक्षी आपण विठ्ठलाला देऊन टाकूया. सहज संध्याकाळी आल्यानंतर सिद्धोपंतांनी विचार केला आणि सांगितलं की विठ्ठला तुझं लग्न झालंय का रे? त्यांनी सांगितलं माझं लग्न झालं नाही. मग एक हात जोडून विनंती आहे, माझी एकुलती एक मुलगी मी तुला द्यायचं ठरवतोय. आई वडिलाला सांगितलं, इकडं आपेगावला सांगितलं आणि कळवल्याबरोबर तिकडं मीनाक्षीचा म्हणजे रुक्मिणीचा आणि विठ्ठलांचा विवाह झाला. काही दिवस इथं आळंदीमध्ये राहिले. आई वडिलांना कळालं. आई वडील कपडे लत्ता घेऊन इकडं आळंदीला आले आणि नंतर आळंदीला आल्यानंतर तिथून अनेक दिवस इथं राहिले आणि नंतर मीनाक्षी म्हणजे रुक्मिणी आणि विठ्ठलपंत आपेगावला गेले. आपेगावला गेले. काही दिवस तिथं राहिले. चांगला प्रकारचा प्रपंच केला. पण प्रपंच करत असताना माणसाला सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रपंचामध्ये संतती पाहिजे. संतती नसेल तर घरामध्ये सुख शांती समाधान आपल्याला मिळत नाही. आपल्या घरामध्ये मुलं पाहिजे. मग अनेक दिवस पोटी संतान होय नाही. 12 वर्ष साधना केली पण मुलबाळ होत नाही. ज्याला मुलं होतात त्यांना त्या मुलांचं महत्व कळत नाही. ज्यांना होत नाही त्यांना त्याचं महत्व विचारा. ज्याला वर्षाला होतात त्यांना त्या मुलांचं महत्व कळत नाही, त्यांना त्यांचं महत्व कळत नाही. ज्यांना होत नाही त्यांना त्यांचं महत्व विचारा. राजा दशरथाला शरीरीसारखी नदी होती, अयोध्येसारखी राजगादी होती. इंद्राच्या दरबारात गेलं तर इंद्रानं ताडकांना उठावं आणि राजा दशरथाला धरावं आणि सिंहासनावर बसवावं. मृत्यू लोकात राजा आला की सगळी पाया पडायची. पण राजा दशरथ नगराची प्रदक्षिणा करताना पाष्टीमध्ये बसलेले एका कुत्रीकडे बघितलं की त्याच्या मनात दुःख निर्माण व्हायचं. या कुत्रीला 4-4 12 पिले आहेत, मला एक बी पिलू नाही वाईट वाटायचं. गुलाबजाम रोज घरामध्ये राजा दशरथ खायचे पण गुलाबजाम गोड लागत नव्हतं. पण भगवंताची सेवा केली, गुरूंची सेवा केली, वशिष्ठ मुनींची. राजा दशरथाला 4 पदं प्राप्त झाली. आमच्या शेजारी एक घर आहे, हा त्यांना इतकी मुलं आहेत. म्हणजे किती मुलं आहेत? म्हणजे 12, 1 डझन मुलं आहेत. म्हणजे शेजाऱ्याचा पुरवठा आमचा पुरवठा सारखाच आहे. विठ्ठलपंतांना मूळ बाळ नव्हतं. त्यांनी तपश्चर्या साधना केली आणि त्यांना मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांचा आशीर्वाद मिळाला. तुम्ही एकच करा, तुम्हाला संन्यास घ्यावा लागेल. संन्यास घेतला तरच तुम्हाला मुलं होतील. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला परवानगी मागितली. सांगितलं रुक्मिणी आता मला एकच करायचंय, मला संन्यास घ्यायचा आहे, मला राहायचं नाही. रुक्मिणीनं परवानगी दिली आणि रामानंद स्वामींकडे अनेक दिवस तिथं राहिले. आणि रामानंद स्वामी फिरत फिरत आळंदीमध्ये आले. सिद्धेश्वराच्या दर्शनाला आले. तेवढ्यात पुन्हा तिथून आपेगावहून रुक्मिणी आपल्या माहेरला आली. आल्यानंतर माहेरला बरेच दिवस राहिली. रोज माहेरला आल्यानंतर सिद्धेश्वराचं दर्शनाला वेशी आणि सिद्धेश्वराच्या समोर एक सुवर्ण पिंपळ आहे. या पिंपळाला प्रदक्षिणा करायची. रामानंद स्वामी तिथं आले आणि आल्यानंतर पानावर बसले.
तेवढ्या कृपेने एक प्रदक्षिणा केली आणि सहज मनात विचाराला साधूंचं दर्शन घेतलं पाहिजे. रामानंद स्वामींचं दर्शन घेतलं आणि रामानंद स्वामींना आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. रुक्मिणी म्हणली, महाराज आशीर्वाद या जन्मातला आहे का पुढच्या जन्मातला आहे? काय झालं? म्हणली, माझ्या पतीनं संन्यास घेतलाय आहे. मी भरल्या कपाळात आहे, सौभाग्यवती आहे, पण मूळबाळ होत नाही म्हणून माझ्या पतीनं संन्यास घेतलाय. कुठे गेले? काशीला गेलेले आहे. रामानंद स्वामी महागारी आले, काशीत आले आणि वळवलं 100% याच रुक्मिणीचा मालक आपल्या जवळ राहतो, त्याचं नाव आहे विठ्ठल. सांगितलं, विठ्ठला तुझं लग्न झालंय का? बोल. सांगितलं, झालंय, पण मूळ बाळ होत नसल्यामुळं मी संन्यास स्वीकारलाय. मी आजच तुला आशीर्वाद देतो, मच्छिंद्रनाथाच्या, गोरक्षनाथाच्या, सिद्धेश्वराच्या आशीर्वादानं तुला एक नाही 4 मुलं तुला होती. जा घरी. पुन्हा घरी आले आणि ग्रस्त आश्रम स्वीकारला आणि ग्रस्त आश्रमामध्ये राहून त्यांना पहिला मुलगा झाला, त्याचं नाव निवृत्ती, नंतर ज्ञानदेव, नंतर सोपान काका आणि नंतर मुक्ताबाई, अशी 4ही मुलं झाली. पण संन्याशाची मुलं आहेत म्हणून लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. पण एवढा जरी समाजाने त्रास दिला, विठ्ठलपंत काही बोलत नव्हते, ज्ञानोबराय काही बोलत नव्हते. याचं एकच कारण, संतांचं अंतकरण आईसारखं आणि वडिलासारखं आहे. तुम्ही तुकोबांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि तुकोबांच्या अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला. संत कसे आहेत? माय बापासारखे आहेत. आळंदीमध्ये माऊली वाढू लागले. विठ्ठल पंतांना, रुक्मिणीला वाळीत टाकलं त्यांनी. लोकांनी जवळ येऊ दिलं नाही. विठ्ठला, अरे ग्रस्ती होता, संन्यास घेतला, पुन्हा नंतर ग्रस्त आश्रम स्वीकारला. अरे तू भोगी होता, विलाशी होता, म्हणून तू इथून पुढे आम्ही तुला आमच्या जातीत घेणार नाही. माऊलींना, मुलाबाळांना खूप त्रास होऊ लागला आळंदीमध्ये.
बोलू नका कोणी, पाठीमध्ये बोलते. आळंदीमध्ये माऊलीला त्रास होऊ लागला, ज्ञानोबाईला त्रास होऊ लागला, सोपान काकाला त्रास होऊ लागला, निवृत्ती दादाला त्रास होऊ लागला, शिवोकल्या मुक्ताईला त्रास होऊ लागला. मुक्ताबाई विठ्ठलपंत म्हणायचे, तुम्ही गावातल्या लोकांना म्हणायचे, विसोबा काकांना म्हणायचे, काका काय त्रास द्यायचा असेल तर आम्हाला द्या, पण आमच्या मुलांना अजिबात त्रास देऊ नका. आम्ही गुन्हा केलाय, आम्ही लग्न केलं, पुन्हा संन्यास घेतला, पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला, आम्ही गुन्हा केलाय, आम्ही चुका केल्या, पण या चुकीचं प्रायश्चित्त आमच्या मुलांना कधीही देऊ नका. खरं आपण सुद्धा ज्यांनी गुन्हा केलाय त्याला शिक्षा द्यावी, दुसरं कोणालाही शिक्षा देऊ नये. छोटी छोटी लेकरं घरामध्ये असायची, अक्षरशः भुकीनं व्याकुळ व्हायची, कुणीही मधुगिरी त्यांना देत नव्हतं. एक दिवशी सहज मुक्ताबाई म्हणली, बाबा आता तुम्ही मधुगिरी जाऊ नका, मी मधुगिरीला जाते. चिमुकल्या मुक्ताई आळंदीमध्ये मधुगिरीला आली. आल्यानंतर मधुगिरी मागितली, पण लोकांनी थोडी सुद्धा मधुगिरी दिली नाही. लोकांनी खूप त्रास दिला. विठ्ठलपंतांनी विचार केला, आपण चुका केल्यात ना, मग या चुकीचं प्रायश्चित्त आपण घ्यायचं, मुलांना द्यायचं नाही. काहीतरी आपण न्याय मागूया. विठ्ठलपंत कुलकर्णी पैठणला गेले. भूपदेव नावाचे महान ब्राह्मण होते, संत होते, न्याय निवाडा करणारे होते, आणि भूपदेवाला सांगितलं, ये करा, माझ्या मुलांना जातीमध्ये घ्यावं, काय शिक्षा काय प्रायश्चित्त द्यायचं असेल तर मला द्या, पण माझ्या मुलांना अजिबात देऊ नका. भोगदेवानी बघितलं आणि सांगितलं, विठ्ठलपंता, रुक्मिणी, तुम्हा दोघांना एकच प्रायश्चित्त आहे, त्या प्रायश्चित्ताचं नाव आहे देहांत प्रायश्चित्त. तुमच्या मुलाला जर समाजामध्ये जातीमध्ये आम्ही जर घ्यावा असं वाटत असेल तर तुम्हा दोघालाही देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, आणि तुम्हा दोघालाही मारावं लागेल, आत्महत्या करावी लागतील. ठीक आहे महाराज. ते पत्र स्वीकारलं आणि विठ्ठलपंत घरी घेऊन आले. रुक्मिणी स्वयंपाक करत होती. रुक्मिणी म्हणली, काय दिला न्याय हो? न्याय काय दिलाय हो? न्याय काय दिलाय सांगा की. विठ्ठलपंताने जड अंतकरणाने सांगितलं, रुक्मिणी, अगं लय चांगला न्याय दिलाय, अगं लय चांगला न्याय दिलाय. उद्यापासून आपल्या मुलाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. रुक्मिणी, उद्या मुक्ताईला त्रास होणार नाही, ज्ञानाला त्रास होणार नाही, निवृत्ती दादाला त्रास होणार नाही. आपल्याला भूपदेवाने लय चांगला न्याय दिलाय. सांगा तर खरं. त्यावेळेस विठ्ठलपंत जवळ गेल्याने जड अंतकरणाने सांगितलं, रुक्मिणी, उद्या आपल्या दोघांना देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय, उद्या आपल्या दोघांना मरायचंय. रुक्मिणीने सांगितलं, एवढंच ना बा, एवढंच ना. हो, फक्त एकच आठ आहे, आज फक्त माझ्या हाताने माझ्या मुलांना पुरणपोळीचा गोड स्वयंपाक खाऊ घालायचा आहे. काही करा, पण आज शेवटची पुरणपोळीचा स्वयंपाक माझ्या मुलांना खाऊ घालणार. काही करा, पण गावात जावा आणि किराणा घेऊन या. विठ्ठलपंत किराणा दुकानात आले. आल्यानंतर त्या दुकानदाराला मागितलं, आज मला काही करा, डाळ गुळ तेल द्या. त्या दुकानदाराने सांगितलं, देणार नाही, पहिली उधारी द्या मग देतो. विठ्ठलपंताने सांगितलं, 8 दिवस द्या, उद्यापासून मी तुमच्या घरी कधीच मागायला येणार नाही. 8 दिवस द्या, माझ्या मुलांसाठी द्या, मी भीक मागतो, तुमच्या समोर पदर पसरतो. आणि त्या दिवशी मधुगिरी दिली. विठ्ठलपंत घरी आले. रुक्मिणीने सांगितलं, रुक्मिणी, कर पुरणपोळीचा स्वयंपाक. रुक्मिणीनं पुरणपोळीचा स्वयंपाक करायला सुरुवात केली. ज्ञान, नाम, सोपान काका, मुक्ताबाई सगळी जवळ आले. सांगितलं, बाळांनो, आज तुम्हा दोघांना पुरणपोळीचा स्वयंपाक खाऊ घालणार आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्याबरोबर ती मुलं सुटू कामं करायला लागली. कोण पातेलं धुवायला लागलं, कोणी डाळ नीट करायला लागलं. सगळा स्वयंपाक गोड केला. आणि स्वयंपाक करत असताना खऱ्या अर्थाने सगळे जवळ आले आणि सगळ्यांना जेवायला बसवलं. आयुष्यातला पहिला आणि शेवटचा पुरणपोळीचा स्वयंपाक ज्ञानदेव निवृत्ती सोपान काकांना मुक्ताईला मिळाला. आणि मिळाल्याबरोबर पोट भरून लेकरं त्या दिवशी जेवली. आणि रुक्मिणी पोरांच्या जवळ आले. सांगितलं, ज्ञाना, उद्यापासून निवृत्ती दादाला त्रास देऊ नको रे, भावापुढे हट्ट करू नको रे, चिमुकल्या भक्तीला हट्ट करू नको, त्रास देऊ नको. मुक्ताबाईला सुद्धा सांगितलं, मुक्ता, कुणाला वेड्यासारखे शब्द बोलू नको, कुणाला वाईट वक्त बोलू नको, कुणाला त्रास देऊ नको. उद्यापासून आम्ही या जगामध्ये राहणार नाही.
आपला मुलगा जर पुण्याला शाळेला गेला तर आपल्या घरातले आई वडील सुद्धा आपल्याला म्हणतात, बाळा अभ्यास कर, मोठा हो. कुणाला वेगळा आपला शब्द काढू नको, समाजाला त्रास देऊ नको, कुणाला वाईट वक्त बोलू नको, फक्त आमच्या 42 पिढ्या नरकामध्ये घालू नको. आई वडील सुद्धा आपल्याला समजावतात. तसं समजवलं. संध्याकाळी लेकरं झोपवली आणि रात्री 12 वाजल्या. आता ही 12 वाजून गेली. 12 वाजल्याने सांगितलं, रुक्मिणी उठ, चल आपल्याला निघायचंय, आपल्याला थांबायचं नाही. आणि विठ्ठल पंत आणि रुक्मिणी दोघंही निघाले. रुक्मिणीला काळजाची तुकडा टाकून जाऊ वाटत नव्हतं, पोटची लेकरं टाकून जाऊ वाटत नव्हतं. शेवट दोघंही गेले आणि देहांत प्रायश्चित घेतलं. प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी उड्या घेतल्या आणि स्वतःच्या लेकरासाठी त्यांनी आपलं जीवन संपवलं गेलं. पहाटे 3 वाजता मुलं उठल्या बरोबर ज्ञानोबाई जरा हट्टी होते. मुक्ताई उठल्या, आई कुठे? बाबा, आई बाबा हात मारू लागले. पण खऱ्या अर्थाने आई बाबा कुठेही सापडले नाहीत. अख्ख्या गावातून इंद्रायणी डोहाच्या कडेला रुक्मिणीचा शोध घेतला. आमची मुक्ताई म्हणली, आई कुठे गेली, आई कुठे गेली, बाबा कुठे गेला? हाका मारल्या पण आई बाबा कुठेही सापडले नाही. निवृत्ती दादा फिरून आले, सोपान दादा फिरून आले, ज्ञान दादा फिरून आले, मुक्ताबाई फिरून आल्या. 4ही भावंड गावातून एकत्र फिरून घरी आली. पण कुठेही आई वडिलाचा ठाव ठिकाणा लागला नाही. आणि निवृत्ती दादाने 3ही भावंडाला मिठीमध्ये घेतलं आणि निवृत्ती दादाने सांगितलं, ज्ञान दादा, सोपान काका, मुक्ताबाई, आपले आई बाबा आपल्याला सोडून निघून गेले. मुक्ताबाईने हांबडा फोडला, ज्ञान दादाने हांबडा फोडला, आई बाबा निघून गेले ना, आता आपल्याला त्रास होणार नाही, ठीक आहे. पण तरीही समाजाने त्रास द्यायचं सोडलं नाही. पण ज्ञानोबाईंनी विचार केला, कितीही त्रास दिला तर तो त्रास आपल्या आई बापासाठी सहन करायचा. योगी पावा योगी पावा
संत कधी वाढवत नाहीत, तर संतांचं महत्व समाजातले दुर्जन लोक वाढवतात. ज्यांनी त्रास दिला आजपर्यंत त्यांचं कधीही चांगलं झालेलं नाही. ज्यांनी त्रास सहन केला जगामध्ये त्यांचं चांगलं झालं. म्हणून आपला भाव, सगळ्या माणसाला जगात त्रास आहे, चांगल्या माणसाला त्रास आहे, चांगलं वागणाऱ्याला त्रास आहे, दारू पिणाऱ्याला कोणीच काही बोलत नाही. पण एखाद्याने गाडी घेतली की त्याची बदनामी करायला सुरुवात झाली, फोर व्हीलर घेतली की बदनामी करायला सुरुवात झाली. बाबा ते कष्ट करून घेत असतो, हळूहळू त्याची प्रगती व्हायला लागली की समाज नावं ठेवायला सुरुवात होत असतो. चांगल्या रोडवर स्पीड ब्रेकर आहे, चांगल्या झाडाला तोडलं जातं, त्याच्या फाळ्या केल्या जातात, चांगलाच खेळा ठोकला जातो, म्हणून चांगल्या माणसाला त्रास होतो. पण माऊलीने विचार केला किती बी होत्या त्रास, पण जीवनामध्ये समाजाला द्यायचा गुण मात्र हमखास. माऊलीने तिथून पुढं पवित्र कार्य हाती घेतलं, ज्ञानेश्वरी लिहायचं हाती कार्य घेतलं आणि ज्ञानोबाईंनी ज्ञानेश्वरी नेवास्याला लिहिली गेली. तिथं लिहिली का खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली, सच्चिदानंद बाबाने लिहिली, कार्य पूर्ण झालं ज्ञानेश्वरी लिहायचं. आणि ज्ञानोबाईंनी सांगितलं आता मला समाधीला बसायचं. आणि माऊली निघाले समाधीला. पांडुरंगाला विचारलं, पांडुरंगाची परवानगी घेतली, सांगितलं माऊली तुम्हाला मी कुठेही समाधीला बसवणार नाही, मी आळंदीला बसवणार. देव देवताले सगळ्या देव देवतांच्या साक्षीनं आळंदीमध्ये माऊलीला समाधीला बसवलं. सगळ्यात जास्त दुःख झालं ते खऱ्या अर्थाने नामदेवरायला. नामदेवराय मित्र होते, देवाला सांगितलं देवा एक पती तू समाधीला बस, पण माझ्या माऊलीला बसवू नको, का तू निष्ठुर आहे, तू भक्ताला के पायापाशी दुर्जनाची सवारी, पण माझ्या माऊलीचा अंत कर न पाहिजे याची कुणाचा विचार. माझ्या माऊलीनं कुणालाही पाहिलं नाही, सगळ्यांचा माऊलीनं उद्धार केला. म्हणून देवा एक पती तू समाधीला बस, पण माझ्या माऊलीला बसू नको. पण सांगितलं माऊलीनं मला या देहाने जास्त दिवस राहता येत नाही. म्हणून माऊलीला गेल्या महिन्यामध्ये 17 तारखेला कार्तिक वद्य त्रयोदशीला आजच्या दिवशी बरोबर 12 वाजता माऊलींना पांडुरंग परमात्म्याने आणि निवृत्ती दादाने आळंदीमध्ये समाधीला बसवलं. बघा गेल्या महिन्यात माऊलींची समाधी सोहळा 17 तारखेला होता. तिथी त्रयोदशी होती, एकादशी 15 तारखेला, द्वादशी 16 तारखेला आणि त्रयोदशी 17 तारखेला. बरोबर तिथून पुढं एका महिन्याने बरोबर समाधीला सोपान टाका बसले, बरोबर एका महिन्याने. म्हणून आज खऱ्या अर्थाने जे माऊली आळंदीला समाधीला बसले त्याच माऊलींचे बंधू सोपान टाका बरोबर एका महिन्यानंतर. काय पूर्व काळ बघा ना, 15 तारखेला एकादशी, 16 तारखेला द्वादशी, 17 तारखेला त्रयोदशी, हा पर्व काळ आहे. भावाचाही समाधी सोहळा गेल्या कार्तिक वारीत आळंदीला माऊलींचा झाला, आणि नंतर आपल्या धाकट्या भावाचा समाधी सोहळा सासवडला. आणि या समाधी सोहळ्याच्या पर्व काळाला भाऊचं वर्ष श्राद्ध, म्हणजे वर्ष श्राद्ध नाही, खऱ्या अर्थाने त्यांचा सुद्धा समाधी सोहळाच आहे. अशी माणसं कृपावंत असतात. सोपान टाका समाधीला बसले आणि जगाचा त्यांनी उद्धार केला. कसा उद्धार केला? कारण की तो उद्धार सगळ्यांचा केला आणि त्याच्यासाठी त्यांनी अवतार धारण केला. याचं उत्तर दुसऱ्या चरणामध्ये अवतार